नमस्कार मंडळी, आज आपण एकदम खमंग, कुरकुरीत आणि एकदम चटपटीत चवीची अशी अळूची वडी बघणार आहोत। यामध्ये कोणत्या प्रकारची अळूची पानं घ्यायची, तसेच वडी गुंडाळताना कशी गुंडाळायची जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर ती सुटणार नाही, अशा एक ना अनेक टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग सुरुवात करूयात। अळूची वडी बनवण्यासाठी इथे मी 15 ते 16 अळूची पानं घेतलेली आहेत। याचं देठ कट करून घेतलं आणि ही पानं स्वच्छ अशी धुवून घेतली। पानं घेताना शक्यतो काळ्या देठाची घ्यायची, त्यामुळे ती घशामध्ये दाटल्यासारखी होत नाही, किंवा काळ्या देठाची जी पानं असतात ती खाजरी नसतात, त्यामुळे चवीला सुद्धा चांगली लागतात। ही पानं बऱ्यापैकी कोवळी आहेत, त्यामुळे त्याचं मधलं देठ जे आहे ते कोवळच आहे। तुमची जर पानं मोठी असतील तर त्याचं मधलं देठ चाकूने असं कट करून घ्यायचं। अळूच्या पानांचं मधलं जे देठ असतं ते थोडंसं कडक असतं, त्यामुळे वडी गुंडाळता येत नाही। वडी चांगली गुंडाळता यावी यासाठी हे असं थोडंसं हलक्या हाताने बेलण्याने चांगलं लाटून घ्यायचं। असं केल्यामुळे हे देठ थोडंसं मऊ होतं आणि वडी चांगल्या प्रकारे गुंडाळता येते। त्यानंतर वडीला चांगली चटपटीत चव येण्यासाठी इथे मी चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे चिंच आणि 2 चमचे गुळ घेतला। अगदी थोडंसं पाणी घातलं आणि 5 मिनिट हे मिश्रण उकळून घेतलं। या चिंच गुळाच्या पाण्यामुळे अळूच्या वडीला चव खूप छान येते, हे नक्की वापरून बघा। चला आता यासाठी लागणारं वाटण बनवूया। वाटणासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 4 ते 5 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता। त्यानंतर यामध्ये 15 ते 20 सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या। लसूण थोडासा जास्त वापरायचा, चव चांगली येते। 1 चमचाभर जिरे घालायचं आणि अगदी अर्धा चमचा ओवा घालायचा। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण पाणी न घालता चांगलं मिक्सरमधून वाटून घ्यायचं। अशा प्रकारे अळूच्या वडीसाठी लागणारं वाटण आपलं रेडी आहे। आता अळूवडीचं मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कपभर बेसन घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, अगदी पाव चमचा हळद घालायची। त्यानंतर चमचाभर पांढरे गावरान तीळ घालायचे आणि तयार करून घेतलेलं हिरवं वाटण घालायचं। त्यानंतर तयार करून घेतलेलं चिंच गुळाचं पाणी घालून घ्यायचं। आता या मिश्रणामध्ये दुसरं जास्तीचं पाणी घालण्या अगोदर चिंच गुळाच्या पाण्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गरज लागली तर अजून थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी सरसरीत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे अळूवडीचं मिश्रण आपलं रेडी आहे। आता अळूची पानं भरवण्यासाठी घेऊयात। अळूचं पान पालतं ठेवायचं आणि तयार करून घेतलेल्या मिश्रणापैकी बोटांनी अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित असं अळूवडीवरती लावून घ्यायचं। हे मिश्रण लावताना कुठे जाड किंवा कुठे पातळ असं लावायचं नाही। कुठे जाड किंवा कुठे पातळ असं जर लावलं तर गुंडाळताना अळूची वडी नीट गुंडाळता येत नाही। त्यानंतर विरुद्ध दिशेने दुसरं पान सुद्धा उलटं ठेवून घ्यायचं आणि या पानावरती सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण लावून घ्यायचं। आता ही पानं खूप छोटी आहेत, त्यामुळे मी इथे 4 पानं भरवत आहे। तुमची जर अळूची पानं मोठी असतील तर 2 किंवा 3 पानं एका वेळी भरवलीत तरी सुद्धा चालतील। अशा प्रकारे चौथं पान सुद्धा मी भरवून घेतलं। त्यानंतर आता याच्या दोन्ही साईडच्या कडा अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या। या कडा अशा दुमडल्यामुळे अळूची वडी गुंडाळताना त्यामधलं मिश्रण बाहेर येत नाही, ते आतमध्ये तसंच राहिलं जातं। आता या कडांवरती थोडंसं हे मिश्रण लावून घ्यायचं, त्यामुळे वडी गुंडाळताना अजिबात सुटणार नाही। त्यानंतर याची वरची साईड सुद्धा घ्यायची आणि एकदम टाईट असा याचा फोल्ड करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। याचा रोल करत असताना खूप असा ढिल्ला करू नका, नाहीतर वडी आकार सोडू शकते। हवं तर तुम्ही पानांना असं रोल करत असताना थोडंसं हे मिश्रण लावून घ्या, त्यामुळे हा रोल व्यवस्थित असा चिकटला जातो, अजिबात सुटत नाही। या पद्धतीने अळूच्या वडीचा मी एकदम टाईट असा हा रोल बनवून घेतलेला आहे, त्यामुळे अळूची वडी उकडताना किंवा तळताना सुद्धा हा रोल अजिबात सुटणार नाही। याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा 3 रोल बनवून घेतले। या अळूच्या वड्या आपल्याला उकडायच्या आहेत। या उकडण्यासाठी एका चाळणीमध्ये तेल लावून या वड्या घालून घेतल्या। दुसरीकडे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। वड्यांची चाळण पातेल्यावरती ठेवायची, त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 12 ते 15 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची। 12 ते 15 मिनिटांनंतर बघू शकता या वड्यांचा कलर थोडासा डार्क झालेला आहे।
वड्यांमध्ये सुरी आतपर्यंत घालून चेक केलं तर याला पीठ कुठंही लागत नाही. अशा पद्धतीने आपल्या अळूच्या वड्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आणि या वड्या थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायच्या. गरम वडी लगेचच कट करून घ्यायची नाही. या वड्या अर्धा एक तास थंड करून घ्यायच्या. 1 तासाभराने या वड्या मी कट करायला घेतल्या. बघू शकता किती अलगद या वड्या कट होत आहेत. या वडीला पदरसुद्धा किती सुंदर सुटलेले आहेत, तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने अगदी 1 सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटर एवढ्या जाडीच्या मी वड्या कट करून घेतल्या. उरलेल्या ज्या 2 वड्या आहेत ते एखाद्या डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्यामुळे मी ते 2 किंवा 3 दिवसांनंतर तळून खाऊ शकते. दुसरीकडे वड्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये एक एक करून अळूच्या वड्या सोडून घ्यायच्या. गॅसची फ्लेम वड्या सोडताना एकदम मंद ठेवायची. हाय फ्लेमवरती या वड्या तळायच्या नाहीत. हाय फ्लेमवरती वडी तळली तर वरून करपून जाईल आणि आतमधून कच्ची राहील आणि वडी कुरकुरीत होणार नाही. वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर मिनिटभर त्याला धक्का लावायचा नाही. तेलामध्ये वडी चांगली सेट होऊ द्यायची. वडी चांगली अशी कडक जाणवू लागल्यानंतरच याला उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली खरपूस कुरकुरीत अशी तळून घ्यायची. इथे मी सगळ्या वड्या डीप फ्राय करत आहे. तुम्ही हवं तर शालो फ्राय केलं तरीसुद्धा चालतील. साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर या वड्या चांगल्या तांबूस रंगावरती अशा प्रकारे तळून घ्यायच्या. याच पद्धतीने उरलेल्या सुद्धा सगळ्या वड्या मी तळून घेतल्या. अशा प्रकारे तयार झाली खमंग, कुरकुरीत, एकदम चटपटीत चवीची आणि भरपूर असे पदर असलेली अळूची वडी. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. एकदम कुरकुरीत होते. आता यामधली एक मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते. आवाज ऐकू शकता. तुम्हाला ही अळूवडीची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. आवडली तर नक्की लाईक करा. यूट्यूबवरती प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.